शिकवणारे खूप असतात, पण खरं शिक्षण देणारी आईच असते. सारेच जणू समजावणारे असतात, पण अश्रू पुसणारी आईच असते. पाळणा हलवणारे खूप असतात, पण अंगाई गाऊन झोपी घालणारी आईच असते. पोट माझं भरावं म्हणून उपाशी ती राहिली, झोप मला यावी म्हणून जागी ती राहिली. भविष्य माझं घडावं म्हणून सतत प्रयत्न ती करीत राहिली. मला कशाचीच भीती नसावी म्हणून सतत पाठीशी खंबीर ती राहिली. हॅलो फ्रेंड, कसे आहात सर्व? आय होप मजेतच असाल. तर काल रात्री मी विचार करत होते की मी उद्या कोणत्या विषयावर व्हिडिओ टाकू. तर मला असं वाटलं की आईबद्दल तर मी बोलू शकते. तर बघा मैत्रिणींनो, कुठेही न मागता मिळालेलं दान म्हणजे आई असते, मला असं वाटते. देवाला सर्वांवर लक्ष देता येत नाही, म्हणून त्यांनी आईला बनवले. आई नसण्याचं दुःख त्यांना विचारा, ज्यांच्या नशिबात आईचं प्रेमच नाही. मला वाटतं मी खूप नशीबवान आहे, कारण माझ्याकडे आई आहे. पोटाच्या गोळ्याची काळजी केल्याशिवाय जिला चैन पडत नाही, त्या पृथ्वी तलावरील एकमेव व्यक्तीला आई असं म्हणतात. तर मैत्रिणींनो, माझ्या आयुष्यात पण कितीतरी उतार चढाव आले, तर त्यामध्ये माझ्या आईने मला खूप साथ दिलेली आहे. कधीच तिनं माझा पाठिंबा सोडलेला नाही. देवाने प्रत्येकाला कोणती दुसरी गोष्ट दिली नाही तरी चालेल, पण आई मात्र सर्वांनाच द्यावी, कारण आईसारखं निस्वार्थ प्रेम कोणच करत नाही. मला तरी माझ्या आईला डेली एकदा तरी कॉल करून बोलल्याशिवाय चैनच पडत नाही. माझ्या आईने तर आमच्यासाठी इतके कॉम्प्रोमाइज केले आहेत की तिचे उपकार आम्ही कधीच फेडू शकणार नाही. काय सांगू आणि किती सांगू माझ्या आईबद्दल, तिच्यासाठी शब्दच अपुरे पडतील. म्हणूनच म्हटलेलं आहे की स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. तर मैत्रिणींनो, तुम्हाला तुमच्या आईबद्दल काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला मी कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ बनवू हे पण सांगा. तुम्ही माझ्या कालच्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिलात, त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. इकडे बघा यांचं काय चाललंय, वेगळंच चालू आहे. हे सतत माझ्या मागे फिरत असतात. बाहेर पावसाचं वातावरण झालेलं आहे. हा पाऊस तर थांबतच नाही. मला वाटते दिवाळी पण पावसातच होईल. घरातली कामे तर कधीच संपत नाहीत. तर फ्रेंड्स, माझ्या आईने जे माझ्यावर संस्कार केलेले आहेत, तेच माझ्या मुलांना मी देण्याचा प्रयत्न करते. तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. तुमचा वेळात वेळ काढून माझा